विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आपला 5वा अभंग आहे आणि 5व्या अभंगातील आपलं तिसरं चरण. बरं का नाही. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी तपे विन दैवत निधिदिल्या विन प्राप्त गुजे विन हेत कोण सांगे. 3 मुद्दे आहेत. तपा वाचून दैवत प्राप्त होत नाही, दिल्या वाचून काही मिळत नाही आणि गुज नाम प्रेम संबंध असल्याशिवाय कोणी गुह्य गोष्ट सांगत नाही. 3 मुद्दे आहेत. लक्षात आलेत. तर तपेविन दैवत, तपा वाचून जगात काही प्राप्त होत नाही. तर ते काय जे प्राप्त करायचं असेल ते आणि जे होतं ते, जे दैवत झाले ते एक प्रकारचं तप करूनच दैवत झाले आहेत. म्हणजे त्यांना दैवत्वाची प्राप्ती ही तपानेच होते. त्याप्रमाणे कोणतेही दैवत प्रसन्न करायचा असेल तर तपा वाचून ते प्रसन्न होत नाहीत. जगात कोणताही अधिकार प्राप्त करायचा असेल तर त्याकरता ते तप करावं लागतं. आणि जगात जे प्रयोजन मिळवायचं असेल म्हणजे फल मिळवायचं असेल त्याच्याकरता सुद्धा काहीतरी तप करावं लागतं. आणि म्हणून तपा वाचून देशभक्त होतो असं नाही, तर देशभक्त झाले ते एक काहीतरी तपानेच झालेत. हरिभक्त झाले ते सुद्धा काहीतरी तपानेच झालेत. जे प्रख्यात विख्यात झाले ते सुद्धा काहीतरी तपानेच झालेत. आणि जे कुविख्यात झालेत त्यांचं काहीतरी वेगळं तप असतंच का नाही. विचित्र काय असेल त्याच्यात. म्हणजे कोणती गोष्ट 12 वर्ष जर सातत्याने केली आग्रहपूर्वक तर मग त्याला एक तप नाव येतं. असा लौकिकातला शब्द आहे तो. म्हणजे त्याला एक तप असं म्हणतात. ते जसे सप्ताह करतो ना आपण, मग सप्ताह केलं तर 12 वर्ष त्याला काय तपपूर्ती असं म्हणतो का नाही. असं हे 12 वर्षाचं एक केलं अखंड तर त्याला म्हणतात तप. असं जे तप असतं तर त्या तपाने एवढं प्राप्त होतं, पण तप करणं कठीण असतं. मग जगात अशक्य काय आहे? काहीच नाही. तर या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. मनुस्मृतीने असं म्हटलं आहे की यद दुस्तरम, म्हणजे यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्गम यद दुष्करम तत्सर्वम तपसा साध्यम. म्हणजे तपोही दुरतिक्रमम. काय सुंदर वर्णन केलंय. जगात जे अत्यंत दुस्तर असतं म्हणजे तरुण जाण्या किंवा पार करण्याकरता अत्यंत कठीण, त्याला म्हणतात दुस्तर. त्याचप्रमाणे जे दुराप म्हणजे मिळणं जवळजवळ असंभवच असते. यद दुरापम जे मिळणं कठीणच असतं पण ते सुद्धा तपाने मिळू शकतं. यद दुर्गम याचा अर्थ दुर्ग म्हणजे किल्ला असतो आणि किल्ल्याचा भेद करून आत शत्रूला जिंकायचं ही फार कठीण गोष्ट असते. म्हणजे थोडक्यात जाण्यास अगम्य, जिंकण्यास अगम्य असलं तरी सुद्धा ते तपाने शक्य होतं. म्हणून यद दुर्गम तपोसाध्यम. असं यद दुष्करम जी गोष्ट करण्यास कठीण नव्हे, ऐकण्यासुद्धा कठीण वाटते अशी दुष्कर गोष्टसुद्धा ती तपाने माणसाला सहज शक्य होते. म्हणजे थोडक्यात यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्गम यद दुष्करम तत्सर्वम तपसा साध्य. ते सर्व तपाने साध्य होतं. आणि म्हणून तपोही दुर्तिक्रमम. तप हे अत्यंत करण्यास कठीण असलं तरी कशातही घेऊन जातं, काही प्राप्त करून देतं असा प्रकार आहे. म्हणून तपो मूलमिदं सर्वं दैवं मानुषं सुखम. तपो मध्यम बुधैः प्रोक्तम तपोन्तं वेददर्शिभिः. तप हे आरंभाला, तप हे मध्ये आणि तप हे अंती. तपो मूलमिदं सर्वं. आणि या तपाला जे मनुष्य जीवनातले सुख आहेत किंवा देवांच्या जीवनातले दैवतातले जे सुख आहेत, प्रारब्धातले जे सुख आहेत, हे सर्व सुख तपानेच प्राप्त होतात, मिळतात. आणि म्हणून तपो मध्यम बुधही
सर्व विज्ञानाने सांगितलं. तपापासून त्याचा आरंभ होतो आणि तप हे मध्य आहे. आणि पुन्हा तपो अंतम वेददर्शीभिः, म्हणजे वेदाचे दर्शी, वेद जाणणारी माणसं ते सांगतात आधी मध्य आणि अंत्य हे तपच असावं लागतं. आणि मग तपाने त्या गोष्टी सहजरित्या सर्व प्राप्त होऊ शकतात. अशी ही तपाची काय आहे, किमया आहे. आणि तपातली शक्ती काय असते, तपानेच प्रतिसृष्टी निर्माण केली. कोणी, विश्वामित्रांनी. तपानेच ब्रह्मदेव इंद्रदेव त्यांना भीती निर्माण झाली. इंद्रदेव ब्रह्मदेव शुकाचार्याची तपश्चर्या झाली त्या कालामध्ये इंद्रदेवांना भीती वाटली होती. नारदाने ज्या काळात हिमालयात तपश्चर्या केली तेवढी इंद्र घाबरला आणि तिने सगळ्या अप्सरा पाठवल्या होत्या. म्हणजे तपाचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण भीती निर्माण करतं, इंद्रादी देवाला पण भीती निर्माण करतं. नवे तपाच्या सामर्थ्याने भगवंताला 10 अवतार घ्यायचा प्रसंग आला. 10 अवतार तपाच्या निमित्तानेच. हा सूर्यमंडळ तापतं कशामुळे, तपानेच तपती नव्हे. जगात अशक्य काहीही नाही, जे शक्य होतं ते तपाने, म्हणून तपच केलं पाहिजे. सत्यवादी संतजन जे वासना त्यागी अकिंचन, तप हे त्यांचे निजधन, सत्य जाण नृपनाथा. असं चतुश्लोकी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी याचं फार सुंदर वर्णन केलं. सत्यवादी संत सज्जन, सत्य हे तपच आहे, खरं बोलणं हे तप आहे, खरणं हे तपच आहे. जे वासना त्यागी अकिंचन, ज्यांनी वासनाचा त्याग केला हे सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. तप हे त्यांचे, म्हणजे तप हे ज्याचं मुळात निजधन असतं. तुका म्हणे सदाहरीचे तुका म्हणे हे चिंतन जे सदाहरीचे चिंतन हे का नाही, म्हणजे भगवंताचं चिंतन करणं हे सुद्धा एक आहे तपच एक प्रकारचं तपच असतं. मग सत्य जाण नाथा. इथं नारदानी ज्या कालामध्ये ब्रह्मदेवानी नारदाला आणि कोणाला, राजा परीक्षितला जो भागवत सांगितला तो त्यामध्ये असंही तपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. असो, मग तप नेमकं काय असतं, तप कशाला म्हणतात ते, तो तपाचा एका शब्दाचा अर्थ म्हणजे खूप वेळा सांगितले तुम्हाला. तप याचा अर्थ शरीर आणि इंद्रियांची आटणी. बोलून भागतं का ते नाही, त्याला कुठं अरण्यात जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते. तपस करत असताना का वातामुपर्णाशन देह शोषणैहि तपोभी उग्रैहि चिरकालम संज्ञतेहि. श्रीमद भागवतामध्ये अशी व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केली, वात आंबू पर्ण देह शोषणैहि, वारा पिऊन, वाळलेले पानं खाऊन किंवा पाणी पिऊन, अशा कालामध्ये म्हणजे शुष्क पानं खाऊन, केवळ पाणी पिऊन किंवा वारा भक्षण करून सर्व या देहाची आटणी करणे, इंद्रियाची आटणी करणे. तपोभी उग्रही चिरकालम. आणि मग या तपानेच चिरकाल, उग्र तपाने, चिरकाल तपाने जगातल्या ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी साध्य होत असतात. असं श्रीमद भागवतामध्ये तपाची व्याख्या केली आहे. तर दुसरी व्याख्या केली आहे तैत्तिरीय उपनिषदामध्ये. असं म्हटलेलं आहे, स्वाध्याय प्रवचने एवैति नाको मोदव्यः तपहित काय ततहि तपः तद्धि तपः. त्याला तप म्हणतात. स्वाध्याय करणं, अभ्यास करणं. मग आपण त्याला काय म्हणतो, आता भागवताचा अध्ययन असेल, गीतेचा अध्ययन असेल, गीता भाष्य असतील, ज्ञानेश्वरी असेल, संत वाङ्मयाचा स्वाध्याय, याचा अर्थ अध्ययन करणं हे महातप असतं. अध्ययन करून प्रवचनेनं ते दुसऱ्याला सांगणं तेही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तप मानलं. म्हणून स्वाध्याय प्रवचने एव इति नाको मोदव्यः. तर हे स्वर्गप्राप्तीचं साधन जसं आहे तसं मुक्तीचं पण साधन, त्यालाच म्हणतात तद्धि तपम तद्धि तपः तद्धि तपः असं उपनिषद सांगतं. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये असं म्हटलंय, मनसा इंद्रियाणांचे एकाग्र्यम परंतपः.
तर मनसा इंद्रियानाम, त्याला काय म्हणतो, मनाचं आणि इंद्रियाचं काय म्हणतात, एकाग्र करणं. आणि एकाग्र करणं त्यालाच काय म्हटलेलं आहे, तप. कुठं? हे महाभारतामध्ये. आणि तपाची चौथी गोष्ट असे सांगितलेली आहे भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये. 3 प्रकारचे तप सांगितलेत: कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. कायिक तप काय असतं? देव द्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरंतपुच्यते. काय काय सांगितलं? देव द्विज म्हणजे देवतादिकाची पूजा करणं. रोज खाली कोण पूजा करायला जातात ना, तिथे ते शारीरिक तपच आहे. देव द्विज म्हणजे विद्वान, आणि गुरु आपले गुरु विद्वान, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी, पूजनम, आणि शौच म्हणजे स्वतः अंतर्बाह्य शुचिरभूत राहणं, आणि आर्जवम म्हणजे सरळ. हे काय झालं? शारीरिक तप. वागण्यातलं बोलण्यातला सरळपणा असावं, आणि अंतर्बाह्य शुची असावी. आणि पूजन कोणाचं? देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ. विद्वान असतील, गुरु असतील, श्रेष्ठ ब्राह्मण असतील आणि देव असतील, यांचं पूजन करणं. तसंच ब्रह्मचर्य आणि अहिंसा, हे सर्व याला म्हणतात शारीरिक तप. हे काय झालं? शरीराची आटणी झाली, शारीरिक तप असं म्हणतात याला. आणि दुसरं कोणते? तर मग वाचिक. वाणीचं पण तप असताना अनुद्वेकरम वाक्यम सत्यम प्रियतांच यत स्वाध्यायम व्यसनंचैव वाङ्मयम तपोच्यते. तर अनुद्वेकरम वाक्यम म्हणजे आपल्या बोलण्यातून कोणालाही उद्वेग होणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही असं बोलणं. दुसरी गोष्ट सत्य बोलणं. तिसरी गोष्ट अत्यंत प्रिय आणि हितकर बोलणं. यालाच काय म्हणतात? वाङ्मय तप, वाचिक तप. आणि त्याच्यातही हेच सांगितलं, महाभारतात सांगितलं त्याप्रमाणे भगवान सांगतात, स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. वाणीचं तप याला म्हणतात. गीता घोकणं, अभंग घोकणं, ओव्या घोकणं, श्लोक घोकणं, घोकून घोकून निर्मूळ होय बोले वेदाचे. अक्षर मंत्र जर घोकले तर त्याच्या वाणीत तप येतं, त्याची वाणी शुद्ध होते. हे काय आहे? वाचिक तप आहे. आता आपण किती करतो हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून स्वाध्याय करणं, अभ्यास करणं, आपला सगळा अभ्यास झाला म्हणून ठेवून देणं असं नाही. ते याचा काय लोकाला उपयोग होतो, आणि हे कशाला अभ्यास करायचा? तो तसा प्रकार ते लोकाला परमार्थ, काय लोकाला सांगण्याकरता थोडाच परमार्थ असतो. लोकाला सांगण्याकरता पाठ करायचा असतो का? नाही. आपल्या शरीरामध्ये जसे अनेक प्रकारचे दोष असतात, मनातले दोष असतात, वाणीतले दोष असतात आणि शरीरातले दोष असतात. तो शारीरिक तपाने शरीरातले सगळ्या दोषाचं निवारण होतं. आणि वाणीमध्ये दोष असतात, ते वाचिक तपाने सगळे त्याचे निवृत्त होत असतात. आणि मानसिक दोष असतात, तर ते मानसिक दोष कशा निवृत्त होतात? मनोमय तपाने. भगवंतांनी 17व्या अध्यायात ते पण सांगितलेलं आहे, मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. फार गोड वर्णन केले इथं भगवंतांनी या ठिकाणी. मन प्रसाद, मग काय करावं? नेहमी मन प्रसन्न ठेवावं. का कशाही दुःखी होतं, हे असंच का झालं, तसंच का झालं, असंच का खाल्लं, तसंच का झालं, लय गार लागलं, लय गरम लागलं. त्याने काय मन प्रसन्न ठेवावं. मग त्याला म्हणतात प्रसादन सौम्यत्वम. कोणतीही गोष्ट अत्यंत सौम्य रूपाने स्वीकारावी, सौम्य रूपाने द्यावी, मनात ती स्वीकारावी सौम्य रूपाने. जास्तीत जास्त मौन जितकं राहता येईल तितकं मौन राहणं हे सुद्धा मनाचे एक प्रकारचे काय शुची आहे, ते एक प्रकारचं तप आहे. आत्मविनिग्रह, ध्यान करणं, आत्म्याचं ध्यान करणं, आत्माकार वृत्ती करून राहणं, हे सुद्धा काय एक मनाचं तपच आहे. भाव संशुद्धी ही मनामध्ये नेहमी भगवत चिंतनाने आपल्या मनातला भाव शुद्ध भाव ठेवावं. कधीही दुसरं वाईट चिंतन करू नये. त्याला म्हणतात मानसिक तप. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे 3 तप असले तर जगात काय अशक्य आहे? जगात काही त्याला अशक्य नाही. अशी तपाची गोष्ट असते. मग
भगवत प्राप्तीकरता जे जे काही साधनं सांगितले जातात ते त्याला काय म्हणतात, सर्व तपच असतात. ब्रह्मचर्याचं पालन असेल, सदाचार असेल, त्याला तपच म्हणतात. भक्ती, भगवंताची भक्ती, प्रेम भक्ती आहे, त्याला पण तपच म्हणतात. भगवत प्राप्तीचं हे ब्रह्मज्ञान प्राप्त करणं, याला सुद्धा एक तपच म्हणत असतात. ज्याच्याकडे प्रखर वैराग्य असतं, वैराग्य धारण करणं हे सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. भगवंताचं नाम असतं, त्याला काय मग आपण भगवंताचं काय म्हणतो, नाम असतं, ध्यान, भगवंताचं ध्यान आहे, नाम आहे, भजन आहे, पूजन आहे, वार्य आहे, नित्याचं हरिपाठ भजन असतं, हे सर्व तपामध्ये मोडतं. कारण का, ते भगवत प्राप्तीचं साधन आहे म्हणून ते तपात मोडतं का? नाही. ते सातत्याने अखंड अनेक दिवस केलं तर त्याला तपाचं रूप येतं. राम 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 म्हटलं आणि मग झालं म्हणजे तप नाही. तसं ते नामस्मरण अखंड 12 वर्ष जर केलं तर मग त्या नामाला तपाचं रूप येतं. अखंड अध्ययन केलं 12 वर्ष तर मग मात्र त्याला तपाचं रूप येतं. मग भक्ती असेल, वैराग्य असेल, ज्ञान असेल, ब्रह्मचर्य असेल किंवा अध्ययन असेल, ते अखंड 12 वर्ष केलं, 12 दोन्ही 24 वर्ष केलं, 24 नंतर 12 36 वर्ष केलं, 12 28 वर्ष केलं तर त्याचं काय जातं, ते तपोबल वाढतच जातं. असं जे तप असतं तर त्या तपाच्या बाबतीमध्ये सर्व शास्त्रांनी, संतांनी, ग्रंथांनी तपाचं फार मोठं महत्त्व प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलं आहे. तैसे स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राण इंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरातेची तप. सोपं सांगून टाकलं. तैसे स्वरूपाच्या प्रसारा, आपल्याला भगवत प्राप्ती करता जात असताना त्या साधनाकरता लागे म्हणजे स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राण इंद्रिय, प्राण आणि इंद्रिय आणि शरीर आटणी करणे जे विरा, म्हणजे याची आटणी करणं. आता आपण एकादशी असतो, सोमवार असतो, मग लागली भूक म्हणजे खाल्लं असं आहे का, ते दमच धरतो का नाही. मग आता तुम्ही सगळे पहाटे आंघोळी करता, लय गंमत वाटते काय, गारच लागते का नाही. पण शरीराची आटणी करतो की नाही, मग ते काय एक प्रकारचं तपच असतं. मग आता काही लोक समजा आता काही एकादशी दिवशी लागली आपल्यासमोर खायला, भजे खातात, कोणी काय खातात, मग तेवढे आपण काय करतो, इंद्रियाला आवरणच घालतो ना. मग ते काय झालं, इंद्रियांची आटणीच झाली, शरीराची ही आटणीच झाली. शरीर झालं, आपण नियमाने उठलं पाहिजे. मग आता नियमाने उठतो आपण, काय कोणाला उपकार करतो का, आपण कोणाकरता करतो, आपल्याकरता, भगवंताकरता. आपलं शारीरिक तप वाढायचं आहे आणि तप झालं तर मग त्याला त्याच्या मनात ज्या इच्छा त्या प्राप्त होतात ना. तपात ते सांगितलं तुम्हाला किती शक्ती असते. आणि म्हणून आटणी करण्याची विरातेची तप अथवा अनारिशे, माऊली सांगतात, अथवा सहज काय गोष्टी सहज प्राप्त होतात ना. अथवा अनारिशे तपाचे रूप जरी असे. आता हे सगळं का आता आपलं अध्ययन चाललं, हे सहजच आहे का नाही. किंवा नामस्मरण करतो, आता आपण रोज भजन करतो, रोज सकाळी नित्यनेम करतो, हे तप नाही का, पण काय सहज आहे. अथवा अनारिशे, सहज जरी झालं, तपाचे रूप जरी असे, जरी ते तपाचं रूप असलं तरी जाण जीवी दूध हंशे सुदली चाचू. हे अनारेशे सोपं असलं आणि अनेक एवढे तपाचे लक्षण तुम्हाला सांगितले आणि अनेक एवढे प्रकार सांगितले, पण तरी जाणत्या माणसाने जसा राजहंस त्याच्यापुढे दूध ठेवल्याच्या नंतर तो त्यातलं योग्य कोणतं करायचं, अयोग्य कोणतं टाकायचं, अयोग्य म्हणून कोणतं टाकायचं, त्याचं त्याने विचार केला पाहिजे, हे का नाही. मग त्याला काय म्हणतात, राजहंस. राजहंसाप्रमाणे या ठिकाणी क्षीरनिगर स्थलिली पै जैसे एक होऊन मिनिले असे परिनिवडून राजहंशे वेगळे केचे. असं एखादं वेगळं स्वीकारून आपल्या संतांनी सांगितलं आपल्याला शक्य आहे. आता एखादे काय काही तप असतात, ते भयंकर उग्र तप असतात, मग ते आपण करू शकतो का, आता नाही. आपल्याला शक्य संतांनी सांगितलेलं आपल्या हिताचं असेल ते तप करावं आणि त्या तपाने निश्चितच आपल्याला जे पाहिजे, तपे विन दैवत पाहिजे म्हणा, किंवा एखादं प्रयोजन पाहिजे म्हणा, किंवा मग त्याला तप म्हणतात. सहजरित्या होतं त्याला पण तप म्हणतात. पण तरी नाथ महाराज म्हणतात, बाबा हो, तप म्हणजे नव्हे स्नान, तप म्हणजे नव्हे दान,
तप म्हणजे नव्हे शास्त्रव्याख्यान, तप म्हणजे नव्हे योग, तप म्हणजे नव्हे वासना त्याग, मग शरीर शोषण या नावे तप. हा, शरीर शोषण. आता हे समजा बाहेर गार वारा सुटला आणि आंघोळ करणं, मग ते स्नान तप नाही, पण ते स्नान पण तप तप ठरेल का नाही? तर ते स्नान, आता दान काय तप होत नाही, पण जर त्यांनी स्वकष्टार्जित रुपया करून जर त्याचं दान दिलं, कारण त्याच्या शरीरातनी जरी त्याच्यात, मग त्या दानाला सुद्धा काय येईल? तपाचं रूप येईल का नाही? शास्त्रव्याख्यान काय काही भाकड कथा सांगायला लागला, कुठलंही काय त्याला काय तप आहे का? नाही. शास्त्र अध्ययन करून जर त्यांनी ते केलं, दीर्घकाल अध्ययन करून, तर त्याला तपाचं रूप येत असतं, योग असतो. मग योग म्हणल्याने किंवा योग केले नाही, तर तप अखंड 12 वर्ष जरी योग केला त्यांनी, तर ते पण तप होईल ना. अखंड 12 वर्ष जर याग केला, यष्टी केली, तर ते पण तप होतं. वासना त्याग, थोडक्यात ज्याने शरीर शोषण होतं या नावे तप. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, जेने दंभलोभ निशेष आटे. संपवू आपण आता त्या तपाची गोष्ट. जेने दंभ लोभ निशेष आटे, अहम ममता समूळ तुटे, यासीच नाव तप गोमटे, माने नेट पाटे विधाता. म्हणजे काय काय सांगितलं ते? दंभ लोभ निशेष आटे. कशाने आटतं? आता तुम्ही राजहंसात, तुम्ही ठरवा आपला दंभ हे कशाने जातं. डोंगर चढल्यानं जातं, का अध्ययन केलं जातं, का ध्यान केलं जातं. मग दंभन लोभ जिथं पूर्ण निवृत्त होत असतं, ममता समूळ तुटे. तत्वज्ञानाने अध्ययने अहंता ममता कळते आणि ती तुटते. याशीच नाव तप गोमटे. नाथ महाराज म्हणतात, यालाच काय म्हणतात? तप म्हणतात. याशीच नाम तप गोमटे, मानी नेट पाटे विधाता. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेवाने अशीच गोष्ट प्रतिपादन करून नारदाला सांगितलेली आहे. हे कुठं सांगितलेलं आहे ते? तर चतुश्लोकी भागवतामध्ये नाथ महाराजांनी त्याच्यावर ओव्या केल्या आहेत. आणि एकनाथी भागवतामध्ये पण भरपूर वर्णन केलं आहे. तर ते असो, तात्पर्य काय सांगायचं? तपे विन दैवत. म्हणून तपाचं एवढं विस्तारपूर्वक तुम्हाला वर्णन केलं. तर अशा तपाने दैवत प्राप्त होतं, दैवत प्रसन्न होतं. आणि दैवत प्राप्त करून प्रसन्न केलं तर मग तपेविन दैवत, आणि दिदल्याविन प्राप्त. तुम्हाला कोणी काय दिलं तर ते प्राप्त होईल. हे काय तुम्हाला घ्या बॉ, एवढं काय, एवढे पैसे घ्या, किंवा एवढे कपडे घ्या, एवढे धान्य घ्या, एवढी जमीन घ्या, असं बोलले नव्हतं का ते? दिदल्या वाचून जर तुम्ही काही दिलं तर ते प्राप्त होतं. आणि म्हणून मग तुम्ही कधी काय कोणला दिलं, हे आज दिलं का काल दिलं, या जन्मात दिलं का झोपेली का, या जन्मात दिलं का मागच्या जन्मात दिलं, हे काय ते? त्याचा काय विषय नाही ना. कोणत्या जन्मात घेतलं आणि कोणत्या जन्मात नाही दिलं ते त्याचा विषय येत नाही. पण केव्हा तरी तुम्ही काहीतरी दिलं, त्याच्यामुळे ते तुम्हाला आज नाही उद्या परत मिळणार. कारण त्याला दिलंय ते, आणि दिल्यामुळे दिदल्या वाचून त्याला ते काय परत मिळत नाही. आणि म्हणून कोणत्या जन्मातला असो, मग शूद्र देवता प्रसन्न करण्याकरता सुद्धा काहीतरी द्यावं लागतं, तर त्या देवता देत त्यांना. तसं शूद्र देवता प्रसन्न करण्याकरता किंवा त्यांच्याकडून काहीतरी फल प्रयोजन मागून घ्यायचं असेल, त्याच्याकरता सुद्धा त्यांना काही द्यावा लागतो. बळी द्यावा लागतो, बकरा म्हणा, काय त्याचे फार वेगळे वेगळे रूप आहेत प्रत्येक त्या दैवताचे. मग त्यांना ते सगळं काय द्यावंच. तर एक न्याय असा काय न्याय आहे? ना दत्तमुपतिष्ठती. दिल्याशिवाय ते तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून काही जरी असलं, वस्तुप्राप्ती त्याकरता एका शूद्र देवतेकडून काय मिळवायचं असतं, ते असतात ना, खूप धन काढायचं, काय बळी बिळी द्यायचं, ते असं असतं ते. तर असं आहे. बरं, जाऊ द्या शूद्र देवतेची गोष्ट. एकनाथ महाराज म्हणतात, तुमचा देव मस्त मोठा आहे, सगळ्या देवाचा देव. तो देतो काय फुकट? तो काय फुकट देत नाही. मग तो आपल्याला राबूच घेतो ना. तो कुठे एवढा उदारी असं?
तो काय उदार आहे का तो? नाही. नामदेव महाराज म्हणतात, अरे तू तर एवढा चोर आहे म्हणे, देशी तेव्हा घेशी, देशी तेव्हा घेशी, आयसा आसशी उदार. नाव तर काय म्हणले सगळ्या दुनाचा उदार, हरी तू उदार आहे का काय तर उदार कृपाळून तुझे भलते वर्णन केले तुझे, ते असं आहे ते. सगळं वर्णन केलं असलं तरी तू काय फुकट काय देत नाही. घेशी तेव्हा देशी, आयसा आसशी उदार. आणि काय रुधू देवा तुझे कृपणाचे द्वार. तुझ्या त्या तू साऱ्या दुनियाचा कृपण काय तुझ्या दारात येऊन बसून काय उपयोग आहे का? काय उपयोग नाही. मग नाथ महाराज म्हणतात, देवाची ही गोष्ट असे इतर देवांची कोण कथा कोण, इतर देवांची कथा कोण, तुमचा थोरला देव लाचुगा पूर्ण. सगळ्यात श्रेष्ठ देव सुद्धा लाचखोरच येतो. मग इतर देवांची कथा कोण आणि थोरला देव लाचुगा पूर्ण. तोही न भेटे जीव घेतल्या विन. तो सुद्धा तुमचा जीव घेतल्याशिवाय तो भेटत नाही. म्हणजे काय घेतो? जीव घेतो. भेटल्याचे आपण गर्भवास सोसे, पण भेटल्यानंतर मात्र तुम्ही त्याला काय दिल्यानंतर मग तो भक्ताचा करता गर्भवासही सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी, तरच भगवान प्रसन्न होतो. याला म्हणतात तपेविन दैवत आणि दिदल्याविन प्राप्त. गुजेविन हित कोण सांगे. तर गुजे वाचून म्हणजे आपले कोणाशी प्रेम संबंध असतील तर, आपले कोणाशी प्रेम संबंध असतील तर आपण काहीतरी त्याला आतली गोष्ट सांगू शकतो, किंवा आपले प्रेम संबंध असतील तर ती समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी गुह्य सांगू शकते. मग आपले प्रेम आपले गुरुपणा. मग आता ही गोष्ट तर सगळीकडे सारखीच आली ना. सामान्य व्यक्ती झाले काय आणि आपले गुरु झाले काय. त्याला प्रसन्न करणं, अत्यंत हितगुजाच्या गोष्टी बोलण्याकरता, ऐकण्याकरता, त्याच्याकरता एवढा प्रेम संबंध तयार करणे, आणि मगच आपले ते हितगुज सांगतील का नाही. आणि म्हणून आपण कोणाला सांगतो, कोण किंवा दुसरा आपल्याला सांगतो, पण काय सांगतो? अत्यंत प्रेमाची गोष्ट. गुज याचा अर्थ अत्यंत प्रेमाची गोष्ट, अत्यंत हिताची गोष्ट, अत्यंत गुह्य गोष्ट, अत्यंत रहस्यमय गोष्ट आणि अत्यंत आतली जीवाची गोष्ट. याला म्हणतात गुज. आणि कोण सांगतो या गोष्टी? भाऊ भावाला सांगत नाही, भाऊ भावाला सांगत नाही, बाप मुलाला सांगत नाही, आणि मुलगा बापाला सांगत नाही, आई मुलाला सांगत नाही, आणि मुलगासुद्धा आईला सांगत नाही. त्याच्यात फक्त आणि फक्त तू आईला पण सांगू शकतो, बापाला पण सांगू शकतो, पत्नीला पण सांगू शकतो, भावाला पण सांगू शकतो, पण केव्हा? ते अत्यंत प्रेमाचे संबंध झाले, विश्वास मनात तयार झाला तर. गुजेविन हित कोण सांगे. एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. हे प्रेमाचं लक्षण असतं. प्रेम असलं तर असं घडतं, किंवा असं घडलं तर प्रेम असतं. ददाती काहीतरी देतो, प्रतिगृह्णाती काहीतरी घेतो, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम अत्यंत गुह्यातली गुह्य गोष्ट, गुह्यमाख्याती गुह्य सांगतो, पृच्छती गुह्य गोष्ट सांगतोही आणि गुह्य गोष्ट ऐकतोही. याला काय झाले? हे प्रेमाचे हे षड्विधम 6 प्रकारचे. पहिली ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती सांगतो, आणि पृच्छती काहीतरी त्याला विचारतो, भुंगते कोणाची जाऊन खातो का तो? नाही. अत्यंत प्रीती असेल त्या व्यक्तीचं तो खातो, भुंगते. आणि कोणालाही खाऊ घालतो का तो? नाही. मग भुंगते भोज येते, म्हणजे त्याचं खाणं, खाऊ घालणं, अत्यंत गुह्य ऐकणं, गुह्य सांगणं, काही देणं आणि काही घेणं, षड्विधम प्रीतिलक्षणम. हे 6 गोष्टी जिथे घडतात तेथे गुज असतं, किंवा गुज असतं तिथं या 6 गोष्टी घडतात. आणि अशा ठिकाणी माऊली सांगतात, गुजेविन हित
कोण सांगेल? गुजे वाचून हित कोणी सांगत नाही. आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओव्यामध्ये अतिशय गोड वर्णन केलं. या लागी सुमनू आणि शुद्धमती, अनिंदको अनन्यगती, मग गौप्य ही त्या प्रती चावळे जे सुखे. गौप्य कोणला सांगतो का? नाही. सुमनू आणि शुद्धमती, ज्याची अत्यंत मन म्हणजे योग्य आहे, बुद्धी शुद्ध आहे, आपल्याविषयी ऐकायचं त्या विषयाविषयी अत्यंत सुमन म्हणजे चांगलं मन आहे, आणि सुमनू आणि शुद्ध अत्यंत बुद्धिशुद्ध आहे. अनिंदकू, तो आपली किंवा जगाची कोणाची निंदा करत नाही. मग त्याकरता गौप्यही तयाप्रती चावळे जे, त्यालाच गुप्त गोष्ट सांगितल्या जाते. दुसरं नाही. माऊलीनं असं म्हटलं या ठिकाणी, तू वाचुनी अनेक गोमटे नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपू नये. तुझ्यापेक्षा मला जगात कोणी प्रिय नाही, आणि म्हणून मी तुला गुप्त गोष्ट सगळी प्रतिपादन करतो, असे भगवान कोणाला म्हणले? अर्जुनाला. मग जगात कोणी माणसं नव्हते का? त्याचे कोणी सगळे बाकीचे नातेवाईक नव्हते का? जेन संगे वसुदेव पित्याशी, जेन संगे माता देवकेशी, आणि ते गुह्य अर्जुनीशी का? गुजेवी नाही तर कोण सांगे. म्हणजे प्रेमाची गोष्ट असेल, प्रेमाची व्यक्ती असेल, तिथंच गुह्य सांगितल्या जातं. तसे श्रीगुरु संत हे आपले अत्यंत प्रेमाचे आहेत. म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी, तपेविन दैवत, दिदल्याविन प्राप्त, आणि गुजेविन, गुज प्रेम संबंध असेल तर हित कोण सांगल. म्हणजे हित सांगण्याकरता प्रेम संबंध पाहिजे, आणि काहीतरी मिळवायचं असेल तर त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि जर दैवत प्रसन्न करायचं असेल किंवा तुम्हाला दैवत बनायचं असेल तर तुम्हाला तप केल्याशिवाय पर्याय नाही. 3 मुद्दे सांगितलेत. तपेविन दैवत नाही, आणि दिदल्या वाचून काही प्राप्त होत नाही, आणि गुजे म्हणा प्रेम संबंध वाचून कोही गुह्य गोष्ट सांगत नाही. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.